विचार करा एका अशा भयंकर वाळवंटाचा जे दरवर्षी लाखो एकर सुपीक जमीन खराब करत होतं. मोठमोठे इंजिनियर्स आणि सरकारचे सगळे प्रयत्न जिथे फेल झाले तिथे एका साध्या माणसाने चक्क सस्यांचा वापर करून या वाळवंटाला एका हिरव्यागार नंदनवनात बदलून टाकलं. ऐकायला एखाद्या हॉलिवूड चित्रपटाची कथा वाटते ना, पण ही 100% खरी घटना आहे. चीनने त्या भयंकर वाळवंटात लाखो ससे असेच सोडून दिले आणि निसर्गाला चक्क उलट फिरायला भाग पाडले. काय होता तो भन्नाट प्रयोग? वाळवंटात ससे का सोडले गेले हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी जोश कट्टावर. ही गोष्ट आहे चीन मधील कुबुकी वाळवंटाची. हे वाळवंट इतकं अकराळ विकराळ होतं की ते आजूबाजूच्या जंगलांना आणि सुपीक मातीला वेगाने आपल्या पोटात घेत होतं. जेव्हा सर्वे केला गेला तेव्हा एक धक्कादायक माहिती समोर आली. हे वाळवंट दरवर्षी तब्बल 5 लाख एकर सुपीक जमीन गिळत होतं. म्हणजे दरवर्षी 5 लाख एकरची चांगली जमीन वाळूत बदलत होती. इथल्या वेगवान वाऱ्यांमुळे वाळू उडून आजूबाजूच्या जमिनींवर पसरायची. 1950 ते 1960च्या दशकात चीन सरकारने हे वाळवंट रोखण्यासाठी जीवाचं रान केलं. वाळवंटात झाडं लावली, सँड कंट्रोल स्टेशन बांधले, पण हा वाळूचा समुद्र थांबायचं नावच घेत नव्हता. सगळे प्रयत्न निष्फळ ठरत होते. मग एंट्री झाली एका सामान्य पण ध्येयवाड्या माणसाची, वांग वेनबियाओ. हा एक स्थानिक व्यावसायिक होता ज्याच्याकडे या वाळवंटाला हरवण्यासाठी एक मास्टर प्लॅन होता. त्याने स्वतःचे पैसे लावले आणि एक अनोखा प्रयत्न सुरू केला. वाळवंटात सुसाट वाऱ्याने जमिनीखाली ओलावा निघून जायचा आणि झाडं टिकायची नाहीत, म्हणून त्याने सुक्या झुडपांना चौकोनी आकारात लावायला सुरुवात केली. या चौकोनांमुळे वाऱ्याचा वेग कमी झाला आणि वाळू उडणं थांबलं. त्यानंतर या चौकोनांमध्ये त्याने वाळूंची विशेष झाडं लावली. या झाडांचं वैशिष्ट्य म्हणजे पाण्याचा थेंब नसतानाही ते जिवंत राहतं, कारण त्याची मुळं पाण्याखाली जमिनीखाली चक्क 300 फूट खोल जातात. शिवाय हे झाड कागद आणि फर्निचर बनवण्यासाठी खूप उपयोगी ठरतं. सुरुवातीला तो वाळवंटात हे छोटे छोटे प्रयोग करत असल्याने लोक त्याच्यावर हसायचे, पण वांगच्या डोक्यात खूप मोठा प्लॅन होता. पहिली 3 वर्ष त्याने खूप झाडे लावली, पण मग एक मोठा प्रॉब्लेम आला. या झाडांना एक स्पेशल केअर लागत होती. त्या झाडांच्या नव्या आणि कोवळ्या फांद्या सतत कापाव्या लागायच्या, जेणेकरून मुख्य खोड जाड आणि मजबूत होईल व ते कागद कारखान्यांना महागात विकता येईल. पण वाळवंटात मजुरांकडून हे काम करून घेणं खूपच खर्चिक आणि कठीण होतं. आणि मित्रांनो, इथेच या स्टोरीच्या खऱ्या हिरोची म्हणजेच सस्यांची एंट्री झाली. वांगने हजारो ससे या वाळवंटात सोडून दिले. सस्यांना या झाडांच्या कोवळ्या फांद्या खायला खूप आवडायच्या, त्यामुळे सस्यांनी फांद्या खाऊन छाटणीचं काम एकदम परफेक्ट आणि फुकटात केलं. यातून 2 मोठे फायदे झाले. सस्यांना जेवण मिळालं, झाडांची खोडं जाड झाली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सस्यांच्या विष्ठेमुळे त्या वाळूमध्ये नैसर्गिक खत तयार झालं. बघता बघता त्या निर्जीव वाळूचं रूपांतर सुपीक मातीत होऊ लागलं. पण वांग एवढ्यावरच थांबला नाही. त्याने 100 बुलडोजर आणून वाळवंटाच्या टेकड्या सपाट केल्या आणि तिथे आणखी झाडं लावली. सरकारलाही आता यात यश दिसू लागल्याने त्यांनी लोकांचे इथे स्थलांतर केले आणि त्यांना लाखो ससे वाटले. लोक तिथे चक्क शेती करू लागले आणि इथलं प्रत्येक घर एक छोटं फार्म बनलं. मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण ज्या 18,600 चौरस किलोमीटर वाळवंटात एकेकाळी साधं चिटपाखरू फिरकत नव्हतं, ते आता चक्क 33% हिरवगार झाले. आता इथला प्रत्येक शेतकरी वर्षाला 7 ते 8 लाख रुपये कमावतो. शिवाय तिथे आता चीनने सौर ऊर्जेतून वीज निर्मितीही सुरू केली आहे. आज जगभरातील संशोधक याला इकॉनॉमिक रिव्हॉल्युशन असं म्हणतात. एका माणसाची भन्नाट आयडिया आणि ससे यांनी चक्क निसर्गाचं चक्रच बदलून टाकलं आणि वाळवंटाला अनेकांच्या जगण्याचा आधार बनवलं. तर मित्रांनो, सस्यांची आणि कुबुकी वाळवंटाची ही थक्क करणारी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह आणि जोशपूर्ण वाटला असेल तर आपल्या मराठी जोश कट्टाला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.